तुम्ही बाहेरून जरी थिन असला तरी आतून तुमच्यामध्ये फॅटचे प्रॉब्लेम असतात. लिव्हरचाही इश्यू असतो. सुरू होतो लिव्हरचा इश्यू, फॅटी लिव्हर चालू होतो. नंतर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स येतो, मग तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो. अच्छा, हा स्टेप आहे. खूप लोकांना ही स्टेप बाय स्टेप येते. आपण फक्त डायबिटीजकडे बघतो, त्याच्या मागचं कारण बघत नाही आणि आपण फक्त गोळी खातो. आपण रिस्पॉन्सिबल होत नाही. दॅट इज द इश्यू. सो जागरूक करणं हे आमचं मोटिवेशन आहे. त्या केसमध्ये तुम्ही आता जे म्हणालात की हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी खाणं, ह्या सगळ्या गोष्टींनी कित्येक वर्षाचा सुद्धा डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. आता डायबिटीज मध्ये मॅडम कसं आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असेल तर त्याचं वेगळं कारण आहे, त्याला इन्सुलिन लागणारच आहे तुम्हाला. पण टाईप 2 डायबिटीज असेल, टाईप 2 डायबिटीसला पहिल्यांदा एल्डरली डायबिटीज म्हणायचे. मग ते लहान मुलांमध्ये, यंग लोकांमध्ये आल्यावरती त्याचं नाव त्यांनी टाईप 2 केलं की हे लाईफस्टाईलमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. डायबिटीज बरोबर जर 5-6 वर्ष राहिला तर तुम्हाला न्यूरोपॅथी पण येते, पायामध्ये पण त्रास होतो, डोळ्यामध्ये त्रास होतो. तुमच्या कॅन्सरमध्ये डायबिटीज इज वन ऑफ द लीडिंग कॉजेस, की जर तुम्हाला डायबिटीज आहे तर कॅन्सरही जास्त होतो.